गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये कन्या राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार कन्या राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 31 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या पहिल्या अर्ध्या महिन्यात कन्या राशीसाठी काम, आरोग्य आणि रोजची दिनचर्या हे विषय जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून या टप्प्यात कन्या राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, काम नीटनेटके करा. घाईघाईत काम करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट तपासून नीट आणि व्यवस्थित करा. ही सवय पुढे खूप उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचन, थकवा किंवा अंगदुखी याकडे दुर्लक्ष केल्यास लहान त्रास मोठा होऊ शकतो. तिसरी गोष्ट, छोट्या गोष्टींची काळजी घ्या. कागदपत्र, कामातील तपशील आणि रोजची कामं हलकेच घेऊ नका. चौथी गोष्ट, टीका कमी करा. स्वतःची किंवा इतरांची सतत टीका करणं या काळात मनावर ताण वाढवू शकतं. पाचवी गोष्ट, मदत स्वीकारा. सगळं स्वतःचं करायचं हा हट्ट या काळात सोडलेला बरा. हा पहिला टप्पा स्वतःला सुधारण्याचा आणि स्थिर करण्याचा आहे. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजे 14 ते 31 जानेवारी. 13-14 जानेवारी नंतर ग्रहांची स्थिती बदलू लागते आणि त्यासोबत नातेसंबंध आणि भावनिक समतोल हे विषय पुढे येतात. या टप्प्यात कन्या राशीसाठी मन शांत ठेवणं आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून या टप्प्यात कन्या राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, नात्यांमध्ये समज ठेवा. सगळ्या गोष्टी फक्त तर्कानेच पाहण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, मनावर जास्त ओझं घेऊ नका. उगाच भविष्याचा विचार किंवा भीती या काळात टाळा. तिसरी गोष्ट, शब्द जपून वापरा. बोलताना कोणाला दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. चौथी गोष्ट, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल ठेवा. फक्त कामच नाही तर स्वतःसाठीही थोडा वेळ ठेवा. पाचवी गोष्ट, निर्णय घाईने घेऊ नका. थोडा वेळ घेऊन शांत मनाने घेतलेला निर्णय जास्त फायदेशीर ठरेल. कन्या राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 कन्या राशीसाठी पहिला अर्धा महिना शिस्त, आरोग्य आणि कामातील नीटनेटकेपणाचा आणि दुसरा अर्धा महिना नात्यांमध्ये समज आणि मानसिक संतुलन ठेवण्याचा आहे. जर तुम्ही हे डूस पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारीप्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनेलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.